आपण पाहतोय जंतर मंतरवर काही प्रमाणात गोंधळ इथे झाला होता आणि त्यानंतर अभिजित दिपकेंनी सगळ्या आंदोलकांसोबत इथे संवाद साधलाय। गुंडांना आंदोलनात घुसवलं जात आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे। मात्र 20 तारखेचं आंदोलन होणारच, मोर्चा होणारच असं आश्वासन देखील दिपकेंनी आंदोलकांना दिलंय। आज सकाळी वांगचुकांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना सध्या रुग्णालयात दाखल केलेलं आहे। त्यांची तब्येत खालावल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं। मात्र त्यानंतर अभिजित दिपकेंनी स्वतः उपोषणाला सुरुवात केली आहे। आमरण उपोषण तिथे सुरू केलेलं आहे। पोलिसांनी जंतर मंतर खाली करण्याचं त्यांना आदेश दिलेले होते, मात्र तरीही काही प्रमाणात इथे गर्दी दिसून येते। कारवाईनंतरही सगळे आंदोलक हे ठाम आहेत आंदोलनावर। आपण पाहतोय अभिजित दिपकेंवर काही वेळापूर्वीच शाई फेक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता। आंदोलकांमध्ये इथे रोष आपल्याला दिसतोय। अभिजित दिपकेंचं उपोषण सध्या सुरू झालेलं आहे, कारण वांगचुकांचं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिजित दिपकेंनी स्वतः उपोषणाला सुरुवात केली होती। मात्र त्यानंतर काही लोकांनी त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि त्यानंतर हा गोंधळ पाहायला मिळाला।